आज मी तुमच्यासोबत मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी पारंपरिक गावाकडची रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे पापड्याची चटणी. ही ज्वारीच्या पापड्याची चटणी आहे. खायला एक नंबर लागते. बनवायला अगदी सोपी आहे. झटपट बनून तयार होते, पण खायला तर खूप भारी आणि टेस्टी लागते. तर काय होतं ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण वाळवण करायला घेतो आणि वाळवणातल्या प्रकारामध्ये कुरडयाचा भुगा, पापड्याचा भुगा उरत असतो आणि ते उरलेल्या भुग्याची अशी चटणी बनवली जाते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया. तर रेसिपी बनवण्यासाठी मी इथं घेतलेल्या आहेत ज्वारीच्या पापड्या. आता पर्सनली काय होतं ना, ही ज्वारीच्या पापड्याची चटणी उन्हाळ्या दिवसात खूप बनवली जाते. एरवी कुणाला आठवण येत नाही या चटणीची. कारण ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात वाळवण करायला घेतो ना, त्यावेळेस आपण ज्यावेळेस डबे काढतो, त्यावेळेस काही थोड्याशा पापड्या उरलेल्या असतात किंवा त्या पापड्याचा चुरा झालेला असतो. त्यावेळेस ही चटणी गावाकडं खूप जास्त आवर्जून बनवली जाते. तर आज मी आवर्जून चटणी बनवायला घेतली आहे. बऱ्याच दिवस झालं खाल्लेली नाही, आठवण आली म्हणून म्हणलं चला रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करावी. आता इथं या पापड्या छान बारीकसर करून घेतलेल्या आहेत. जेवढा पापड्याचा भुगा बारीक करता येईल तेवढा इथं बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं ह्या पापड्या बारीक करून घेतलेल्या आहेत. चांगल्या रगडून छान बारीक करून घेतलेल्या आहेत. आता या या पापड्याचा भुगा आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. तर छान आपल्याला अर्धा तांब्या पाणी घालायचं आणि पाण्यामध्येच ह्या पापड्या भिजत ठेवायच्या, वरती काढायच्या नाही. 15 मिनिट छान आपल्याला इथं ह्या पापड्या भिजून घ्यायच्या. 15 मिनिटामध्ये छान इथं मऊसूद अशा आपल्या पापड्या भिजून तयार होतात. आता या भिजलेल्या पापड्याची आपल्याला चटणी बनवायला घ्यायची आहे. त्याच्यासाठी गॅसवर कढाई ठेवून दिली. कढाईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल घालून घ्या आणि तेल छान गरम झालं की लगेचच तेलामध्ये आता आपण फोडणी घालून घेऊया. फोडणीमध्ये फोडणीमध्ये आपल्याला चमचाभर मोहरी, चमचाभर जिरे म्हणजे छोटे-छोटे चमच्याने घालायचे आहे. जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची. सोबतच 7-8 लसणाच्या पाकळ्या मी नकलून ठेवलेल्या होत्या. तर लसूण देखील घालून घेतला. छान जिरे, मोहरी, लसणाची फोडणी तयार करून घ्यायची. मस्त खरपूस लाल रंगावर लसूण आणायचा आणि मध्यम आकाराचे 2 कांदे बारीकसर कट करून घालायचे आणि 8-9 हिरव्या मिरच्याही बारीक कट करून घालायच्या. कांदा छान लालसर रंगावर खरपूस भाजून घ्यायचा. जितका छान कांदा भाजला जाईल तितकी छान चटणी खाण्यासाठी लागते. तर तुम्ही पाहू शकता गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर हा कांदा भाजून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान परतून भाजून आपला कांदा झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया. साधेच मसाले वापरायचेत. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा. सोबतच लाल तिखट घालायचं आणि चिमूटभर हळद पावडर घालायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मसाले कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचे. कांदा लसूण मसाला या चटणीमध्ये आवर्जून घाला. टेस्ट भाजीला खूप भारी येते. तर इथं छान मसाले मिक्स करून झाल्यानंतर जो पापडीचा भुगा आपण भिजत ठेवलेला होता, तो पापडीचा भुगा इथं घालून घ्यायचा. छान आता कांद्यासोबत ही पापडी 2-3 मिनिट परतून घ्यायची. तर आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तुम्ही जर म्हणजे तुम्ही बऱ्याच भाज्याला शेंगदाण्याचा कूट वापरत नसताल, बिना शेंगदाण्याच्या कुटाची ही चटणी करायची असेल, तरीही खूप भारी लागते. बस एवढीच परतून घ्यायची आणि वरून कोथिंबीर भुरभुरून लगेच तुमची चटणी तयार झाली आहे. पण आमच्या इथं सहसा आम्ही शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये घालतो, म्हणजे चटणीमध्ये घालतो. शेंगदाण्याच्या कुटाने देखील चटणीची टेस्ट खरंच खूप भारी येते. तरी इथं छान कूट घातल्यानंतर परत 2-3 मिनिट चटणी कढाईमध्ये उलट-पुलट करून घेतली आणि मस्त असा सुवास सुटलेला होता आणि ही चटणी गरम-गरम चपातीसोबत खायला खूप भारी लागते. गरम चटणी, गरम चपाती किंवा भाकरीसोबत खा. तसंच वरण भाताला तोंडी लावायला बनवली तरी छान लागते. आता वरून कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी आपली खमंग पापड्याची चटणी तयार झाली.
तुम्ही तुमच्या घरी ही चटणी आवर्जून ट्राय करा. खूप भारी लागते. तुमच्याकडं ज्वारीच्या पापड्या नसतील तर नाचणीच्या पापडीची जरी बनवली ना तरी खूप भारी लागते. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा.